नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। तुषार घोरपडे हा सांगलीमध्ये राहणारा साधा आणि सरळ मुलगा। लहानपणी त्याचे वडील वारले होते, त्यामुळे अख्ख्या परिवाराची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली होती। घरात पैसा कसा येईल याचा विचार त्याला पडला होता, पण शिक्षण हे सोडता येत नव्हतं। तो बीकॉमची डिग्री करत होता, शेवटचं वर्ष बाकी होतं, त्यामुळे शिक्षणासोबत काहीतरी काम करायचा विचार त्याने केला। तो सकाळी पेपर टाकू लागला आणि दुपारी कॉलेजला जाऊ लागला। 10 वाजेपर्यंत पेपर टाकायचा, ते झाल्यानंतर 11 वाजता त्याचं कॉलेज असायचे आणि तो दिवसभर कॉलेजमध्येच असायचा। घरच्यांची पूर्ण जबाबदारी चांगल्या प्रकारे हाताळत होता। घरात चांगला पैसा येऊ लागला। 2018 मध्ये त्याचं बीकॉम कंप्लीट झालं। त्यानंतर त्याने नोकरीचा प्रयत्न केला, मात्र त्याला नोकरी मिळाली नाही। यामुळे तो हतबल झाला। पुन्हा त्याने पेपर टाकण्याचं काम सुरू केलं। आता पेपर टाकण्याचं काम 10 पर्यंत होऊन जायचं, त्यानंतर त्याच्याकडे पूर्ण दिवस वेळ असायचा। त्याने विचार केला, हा वेळ दुसऱ्या व्यवसायासाठी वापर करू शकू, त्यामुळे त्याने इलेक्ट्रिशियनची प्रशिक्षण घेतलं। इलेक्ट्रिशियनचं काम दुपारमध्ये करू लागला। 2018 ते 2021 पर्यंत त्याने पेपर टाकण्याचं काम आणि इलेक्ट्रिशियनचं काम दोन्ही काम व्यवस्थित केले, त्यामुळे त्याच्याकडे या व्यवसायातून बराच पैसा आला होता। त्यांनी विचार केला की आपण एक टॅक्सी खरेदी करू आणि टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करू, जेणेकरून त्याला जास्तीत जास्त पैसा मिळेल। 2021 मध्ये त्याने एक कार खरेदी केली, टॅक्सी खरेदी केली, त्याच्यावर तो ड्रायव्हर म्हणून काम करू लागला। त्याने विचार केला की आपण एक टॅक्सी खरेदी करू आणि टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करू, जेणेकरून त्याला जास्तीत जास्त पैसा मिळेल। 2021 मध्ये त्याने एक कार खरेदी केली, टॅक्सी खरेदी केली, त्याच्यावर तो ड्रायव्हर म्हणून काम करू लागला। आता चांगला पैसा घरात येऊ लागला, त्यामुळे घरचे सर्व आनंदी होते। हे सगळं काम सुरू असताना त्याच्या आईने सांगितलं, तुझं लग्नाचं वय झालं आहे, तुझं 1 वर्षामध्ये लग्न करायचं आहे। त्यामुळे 2021 मध्येच डिसेंबरच्या महिन्यामध्ये त्याचं लग्न करण्यात आलं आणि 1 वर्षामध्ये त्याला एक सुंदरसं गोंडस बाळही झालं। घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं, त्यामुळे तो खूप आनंदी होता। असाच त्याचा टॅक्सीचा व्यवसाय व्यवस्थित सुरू होता आणि एक दिवस त्याच्या टॅक्सीमध्ये गुंड प्रवृत्तीचा माणूस बसला। त्याने त्याला काही पैसे दिले नाही। त्या रागाने त्यांच्यामध्ये बरंच भांडण झालं, बराच वाद झाला आणि हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला। तुषारने त्याची पोलीस कंप्लेंट केली होती आणि इथूनच वेगळं प्रकरण सुरू झालं। त्या पोलीस स्टेशनमध्ये असलेले 2 महिला कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल यांची नजर तुषार घोरपडेवर पडली। तो दिसायला उंच, धिप्पाड, सुंदर होता। त्याला बघताक्षणी पोलीस कॉन्स्टेबलच्या मनामध्ये वाईट विचार यायला लागले, कारण की तो दिसायला खूप सुंदर होता। त्याचं व्यक्तिमत्व खूप आकर्षक होतं। त्याला बघून ते बघतच राहिले। त्या दोघींनी असा विचार केला की जर हा आपल्याला भेटला तर किती भारी होईल, याच्याकडून आपल्याला किती आनंद मिळेल। आता त्या 2 पोलीस कॉन्स्टेबल तुषारची सगळी माहिती काढू लागले। तुषार पोलीस केसच्या बहाण्याने जेव्हा तो पोलीस स्टेशनमध्ये आला, त्यावेळी त्याच्याकडून सगळी माहिती त्यांनी काढली। नाव, गाव, सगळं काही त्यांनी विचारलं आणि दोघींनी मिळून भयंकर प्लॅन केला। त्या महिला कॉन्स्टेबलनी त्याच्यावरती पाळत ठेवायला सुरुवात केली। 17 नोव्हेंबर 2024 मध्ये तो ज्या ठिकाणी असतो, रात्रीच्या ठिकाणी तो ग्राहकांची वाट बघत होता। इथेच त्या 2 पोलीस महिला कॉन्स्टेबल आले। तिथे त्यांनी त्याला सांगितलं, तू आम्हाला घरी सोडून दे। तुषारने त्या 2 पोलीस कॉन्स्टेबलला ओळखलं, आधीच ओळख झाली होती, त्यामुळे त्याने आनंदाने त्यांना सांगितलं की हो नक्कीच, का नाही, आनंदाने मी तुमची मदत करेल। त्या दोघीही महिला पोलीस कॉन्स्टेबल त्याच्या गाडीत बसले आणि ते तिथून निघाले। रस्त्यामध्ये त्या 2 पोलीस कॉन्स्टेबलनी त्याला टॅक्सी थांबवायला सांगितलं। त्या दोघी उतरल्या आणि त्यांनी बिअर शॉपमधून बिअरच्या बॉटल्या घेतल्या आणि परत टॅक्सीमध्ये बसल्या। टॅक्सी थोडी पुढे गेली आणि वापस त्याने त्याला थांबवायला सांगितलं। तिथे मेडिकल आलं। मेडिकलमध्ये त्यांनी तिथं काहीतरी घेतलं आणि गाडीत पुन्हा येऊन बसल्या। तुषारच्या मनात विचार आला की त्यांनी नेमकं मेडिकलमधून काय घेतलं असेल। त्याला वाटलं असेल काहीतरी, आपल्याला काय करायचं। आता गाडी सुरू झाली आणि त्या पोलीस कॉन्स्टेबलचं घर आलं। तिथे ते फ्लॅटमध्ये राहत होते। बाहेर जोरात पाऊस सुरू होता, थंडीही वाजत होती, त्यामुळे ते पोलीस त्याला म्हणाले, घरात या, चहा पिऊन जा। तुषारला वाटलं काही हरकत नाही। ते घरात गेले आणि तिथे बसला, त्याची वाट बघू लागला। काही वेळाने त्याच्यापैकी एक पोलीस कॉन्स्टेबल चहा घेऊन आली आणि ते शांतपणे चहा पिऊ लागला। तुषार वाट बघत होता की त्याचे पैसे कधी देतील आणि तो कधी तेथून निघून जाईल। नंतर 10 मिनिटांनी त्या पोलीस कॉन्स्टेबल त्याच्यासमोर आले। त्या दोघींचे रूप पाहून त्याला मोठा धक्का बसला। त्या दोघींनीही उघडे नागडे छोटे छोटे कपडे घातले होते।
तुषारला काही कळायच्या आतच त्या दोन्ही कॉन्स्टेबल त्याच्याजवळ आल्या आणि त्याचा हात धरून त्याला बेडरूममध्ये नेलं. तुषारने विरोध केला, मात्र त्यांनी ऐकलं नाही. दोघी पोलीस कॉन्स्टेबलनी त्याला जबरदस्तीने दारू पाजली आणि त्याच्यावर अत्याचार करायला सुरुवात केली. दारूच्या नशेमध्ये आता त्याच्यावर तुटून पडल्या. जसं त्यांच्या मनामध्ये खूप दिवसापासून, खूप वर्षापासून वासना दाबून भरलेली होती. जसा लावा फुटतो त्या प्रकारे त्यांची वासना फुटली आणि ते पूर्णपणे त्या ड्रायव्हरवर तुटून पडल्या. एक झाली की दुसरी आणि दुसरी झाली की पहिली. खूप वेळ त्यांनी चालू ठेवलं. बघता बघता 2 तास उलटले. त्या ड्रायव्हरमध्ये काही जीव उरला नाही. तो निश्चित पडून राहिला होता. ड्रायव्हर खूप थकला होता. तरी त्या पोलीस कॉन्स्टेबलच्या इच्छा अपूर्णच होत्या. त्यामुळे त्यांनी दुधामध्ये 3 गोळ्या टाकल्या आणि त्याला प्यायला दिलं. पॉवरच्या गोळ्यामुळे याला शक्ती येईल असं त्यांना वाटलं आणि आपण त्याचा आनंद घेऊ. पॉवरच्या गोळ्याचं दूध त्याला दिलं आणि ते पुन्हा दोघी त्याच्यावर तुटून पडले. हा सगळा प्रकार पुन्हा सुरू झाला आणि तो थकून गेला. जोरजोरात श्वास घेऊ लागला आणि फक्त 15 ते 20 मिनिटातच तो धाडकन खाली पडला आणि त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला. आता लेडी कॉन्स्टेबल घाबरून गेले. त्यांना वाटलं, याला काय झालं? याचा जीव तर गेला नाही ना? मरण तर पावणार नाही ना? या भीतीने त्यांनी विचार केला की त्याला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं. लवकरात लवकर ॲम्ब्युलन्स बोलवून त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार सुरू झाले. त्या महिलांनी सांगितले की हा ड्रायव्हर आम्हाला सापडला आहे. तो या वाईट स्थितीत होता, त्यामुळे आम्ही त्याला हॉस्पिटलला आणला आहे. तातडीने उपचार केल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने डोळे उघडले. महिला कॉन्स्टेबलच्या जीवात जीव आला. त्यांना वाटलं आता आपल्याला काहीही होणार नाही, आपण यात फसणार नाही. तुषारला होश आल्यानंतर घरच्यांनी त्याने बोलावून घेतले आणि घरच्यांना सगळी हकीकत त्याने सांगितली. हे ऐकून घरच्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तुषार आणि तुषारच्या घरच्यांनी मिळून पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही महिला पोलीस कॉन्स्टेबलला अटक केली. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा त्यांच्या रूममध्ये दारूच्या बाटल्या निघाल्या आणि पॉवरच्या गोळ्या देखील मिळाल्या. त्यामुळे त्या दोघींचाही गुन्हा खरा ठरला. त्या ड्रायव्हरच्या रक्तामध्ये गोळ्याचे सॅम्पल मिळाले आणि कोर्टात केस चालली. 15 सप्टेंबर 2025 त्या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना शिक्षा झाली आणि त्यांची सरकारी नोकरीही काढून घेण्यात आली. आज लोकांचे किती हाल आहेत. लोकांना नोकऱ्या मिळत नाही. खूप कमी लोक आहेत ज्यांना सरकारी नोकऱ्या मिळतात. ज्याला सरकारी नोकरी मिळते तेव्हा असे लोक माजून जातात. काही लोक एवढे माजून जातात की त्यांचा ठिकाणा उरत नाही. हाच प्रकार त्या 2 पोलीस कॉन्स्टेबलने घडून आणला होता. त्यांनी त्यांच्या इच्छा, त्यांच्या भावना चुकीच्या मार्गाने पूर्ण करण्याचा विचार केला आणि चुकीच्या मार्गावर गेले, ज्यामुळे त्यांना ती सरकारी नोकरी गमवावी लागली. शेवटी कर्माचे फळ मिळतात हे खरं आहे. शेवटी रक्षकच भक्षक बनतात. विश्वास कुणावर ठेवायचा असा प्रश्न पडलेला आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.